विधीपूर्वक प्राणप्रतिष्ठा केली. कैलासचे लक्ष्मीबाई राणीसाहेब यांनी जेजुरी करून येताना खंडेराच्या मूर्तीबरोबर एक छोटा घोडाही आणला होता. मार्गशीर्ष महिन्याच्या रविवार चंपाषष्ठीला तो घोडा मंदिरात आणला जाईल. पुढे काही वर्षांत तो घोडा मरण पावल्यानंतर त्यांच्या अतिविधी या खंडोबा मंदिरासमोर करण्यात येऊन तेथेच त्याची समाधी बांधली. ती आजही चांगल्या स्थितीत आहे. मध्यंतरी कैलासवासी श्रीमंत ताराबाई राणीसाहेबांनी यांचे कारकीर्दीत मध्ये चारही बाजूने पत्रे व कट्टा बांधून मंदिर बरेच वाढवण्यात आले. सन 1932 साली अक्कलकोट संस्थानाचे हनुमंतराव गोविंदराव गुरव यांना मंदिराची पूजा अर्चेसाठी ठेवले. कालांतराने घराण्याकडून येणारा पैसा व पगार बंद झाला. त्यानंतर कैलासी श्री भवानी हनुमान गुरव या अक्कलकोटमधील सेवानिवृत्त शिक्षक या मंदिराची देखभाल खर्चाने करत येतोय. सर चिरंजीव हे कार्य करतात. त्याचं मंदिर चांगल्या स्थितीत असून थोडेफार सुधारणे झाले आहे. मार्गशीर्ष प्रतिपदा चंपाषष्ठी पर्यंत नवरात्र महोत्सव, महापूजा, अभिषेक, आरती, भजन इत्यादी कार्यक्रम मोठ्या प्रमाणात केले जातात. तसेच महाप्रसादही दिला जातो. खंडोबा मंदिर 1925 फुटाचे आहे. अनेक स्वामी भक्त माहिती अभावी खंडोबाच्या मंदिरात जात नाहीत. स्वामी समर्थ अक्कलकोटच्या प्रथम अवतारले ते इथेच, त्यामुळे त्यांना स्थान अध्यस्थान बहुमान मिळाला होता. अक्कलकोट थोरली बेस सिसलदार प्रचिती. स्वामी जेथे 3 दिवस निहार बसले तेथे सिसलदारने स्वामींना रिकामी चिलीम दिली. स्वामी समचरित्रास वारंवार थोरली बेस, धाकटी बेस असा उल्लेख असतो, पण सध्या याविषयी दिसत नाहीत. त्याचे कारण अक्कलकोट नगरपरिषदेने त्या सन 1977ला पाडून टाकल्या. समर्थ स्वामींनी महाराज खंडोबा मंदिरानंतर गावविषयीसमोर फटकात 3 दिवस निराहार बसले असा जो उल्लेख आहे ती थोरली बेस. अक्कलकोट जिथे आज ही बेस पाहायला मिळणार नाही. खरं पाहता अक्कलकोट शहरातील वेशींनी केवळ ऐतिहासिक महत्त्व नव्हते, तर जगतपिता स्वामीच्या अलौकिक लीलाचा या वेशी जिवंत साक्षीर होत्या. थोरल्या वेशीच्या दोन्ही भिंतीत मोठ्या देवड्या होत्या. त्यातील एक देवडीत महाराज त्या फटकापाशी 3 दिवस बसले होते. तिथेच अहमद अलीक रिसलदार नाईकवाडीने महाराजांना रिकामी चिलीम देऊन "क्यों हुक्का पिते हो" असे विचारतात चेष्टा केली आणि तो महाराजांची ती रिकामी चिलीम उडून दाखवली होती. तो प्रसंग येथे घडला. राजवाड्यातील लगतचे श्री गणेश मंदिर आणि 4 देवळी पंचायत आहेत. अक्कलकोटच्या अधिपतीने श्री गणेश पंचायत जुन्या राजवाड्याच्या नजीक आहे. काळ्या पाषाणाने दक्षिणात्य धर्तीवर असलेली अप्रतिम अशी मूर्ती अशा आहे. गणेश पंचायतीला शिव, श्री सूर्य, श्री गणेश, श्री विष्णू या अन्य देवतांच्या मूर्तीचे कोरीव काम अत्यंत मनोहर आहे. मुख्य गर्भगृहात तेवढे शिल्लक असल्याने श्री मोरया सुरक्षित आहेत, पण उर्वरित भाग उघडा झालेला आहे. पंचायतीतील काही मूर्ती कोणी दुष्टाने भंग केल्या आहेत. ही गणेश मूर्ती नेमकी केव्हा व कोणी स्थापन केली हे कळू शकले नाही, परंतु बांधकामाच्या पद्धतीवरून या मंदिराचा संबंध पटवर्धन राजगणेशशी असावा असे वाटते. श्री स्वामी महाराजांची एक लीला या गणेश मंदिराच्या मालोजी बांबा घडली. मंदिराच्या जुन्या संदर्भ आढळतो तो हाच. यापूर्वीच हे मंदिर आहे. अक्कलकोटला प्रवेश केल्यावर नंतर काही दिवसातच श्री स्वामी महाराज गणपती मंदिरात जाऊन विराजमान झाले. भक्त म्हणजे श्री स्वामी राजामागून तिथे उरकले. आपल्या राज्यात एक यतिवरी आहेत अशी चर्चा मालोजी राजांपर्यंत पोहोचली होती. श्री स्वामी महाराज आपल्याच गणपती मंदिर आलेत व समस्या तिथे दर्शनार्थ जाण्याचा त्यांनी विचार केला. यतिराज अवतरी असले तरी इथेच दर्शन देतील असं त्यांच्या मनात होताच त्या राजवाड्यातील श्री स्वामी दिगंबर अवस्थेत प्रकटले. महाराजांनी त्याचे आश्चर्य वाटून लगबगीने दाजी भोसले नावाच्या कारभाऱ्यासह गणपती मंदिरात दर्शनासाठी आले. स्वामींना पाहताच मोठ्या वेळेपूर्वी प्रत्यक्ष दर्शन घेणारे हे तेच यतिवरी याची खात्री पडली. त्यांनी पुष्पमाला श्रीफळ अर्पण करून स्वामींना वंदन केले. तेव्हा स्वामी महाराजांना त्यांच्या हाती श्रीफळ दिले आणि पुष्पमाला कारभारी दाजी भोसले यांच्या गळ्यात घातला. दाजीबा अंतस्थ संबंध तेव्हा अनेक स्वतः ध्यानी होता. महाराजांच्या दर्शनानंतर परत निघताना जवळचे काश्य वस्त्र आणि त्याच्या अंगात फेकले. श्री स्वामी महाराज तिथे असंख्य लीला झाल्या असतील, पण 125 वर्षापूर्वी प्रसिद्धीचे विशेष काही साधन नव्हती. त्यामुळे अनेक व्यक्तिगत अनुभव पुढे त्या लोकांबरोबर संपून गेले.